खरीप हंगामासाठी पीक विम्याचा हप्ता भरूनही यवतमाळ जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही। त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। कापूस आणि सोयाबीन पिकांसाठी तब्बल 133 कोटी 85 लाख रुपयांचा विमा हप्ता भरूनही जिल्ह्याला झिरो क्लेम मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे। एकीकडे नेहमीच्या पावसानं पीक खुंटलं, उत्पादन 50% कमी झाल्यानं शासनानेच दुष्काळ जाहीर केला। दुसरीकडे त्याच शेतकऱ्याला पीक विमा लाभापासून वंचित ठेवलं जातं। शेतकऱ्यांचा सवाल आहे, दुष्काळ आहे हे मान्य, मग विमा कंपनीचे डोळे बंद का? याचसह जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून विमा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत। मात्र जिल्हा प्रशासनानेच चुकीचे पीक काढणी प्रयोग व अपूर्ण तांत्रिक माहिती वरिष्ठ स्तरावर पाठवल्यानं विमा मिळणे कठीण झालं आहे। त्यामुळं स्वतःच्या चुकांचे खापर उद्या मुख्यमंत्र्यांवर फोडण्याचा प्रयत्न होऊ नये अशी चर्चा आहे। या पत्रकार परिषदेला देवानंद पवार, राजू पडगिलवार, शांतनू शेटे, पंजाब जाधव उपस्थित होते। शेतकऱ्यांनी 27 कोटी रुपये या ठिकाणी प्रत्यक्षात प्रीमियम भरला आणि राज्य आणि केंद्र सरकारने मिळून 107 कोटी रुपये भरले। असे जवळजवळ 134 कोटी रुपये प्रीमियम विमा कंपनीकडे जमा झाला। खरं म्हणजे ज्या वेळेला पीक कापणी प्रयोग या ठिकाणी केल्या जाते, ज्याला CCE म्हणतो आपण, क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट, ते ज्या वेळेला केल्या जाते तेव्हा जर आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांनी प्रशासनाला बसवून हे सर्व अहवाल जर नीट करून घेतले असते तर कदाचित आज जिल्हा दुष्काळाच्या म्हणजे पीक विम्यातून बाद झाला नसता। पण दुर्भाग्यानं त्यावेळेला ह्या साऱ्या गोष्टी करण्यात आल्या नाही आणि जो काही अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला त्यामध्ये जिल्ह्याची पिकाची स्थिती उत्तम दाखवण्यात आली आणि म्हणून जिल्हा पीक विम्यातून आता बाद झालेला आहे। या साऱ्या गोष्टीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी हे 3 लोक प्रामुख्याने या गोष्टीसाठी जबाबदार आहेत। कारण यांनी अक्षम्य दुर्लक्ष केलं। यांनी जर योग्य पद्धतीने केलं असतं तर कदाचित आज आपले सारे शेतकरी विम्यासाठी पात्र ठरले असते।